जालना अहिल्यानगर पुणे येथून मोटारसायकल चोरी करणाऱ्या मोटारसायकल चोरास केले जेरबंद 3 मोटारसायकल केल्या जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या। त्यानुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांचेवर कारवाई करण्याच्या सूचना देऊन मार्गदर्शन केले होते। मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपितांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी सुनील दशरथ डोंगरे वय 38 वर्ष धावेडी तालुका जी जालना याकडे चोरीच्या मोटारसायकल आहेत अशी माहिती मिळाल्याने त्याचा शोध घेऊन त्यास बिडकीन छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याने गोल्डन ज्युबली शाळा जवळील पांजरपोळ गौशाळा समोर रोड जालना येथून होंडा शाईन मोटारसायकल चोरी केली असल्याचे सांगितले। त्यानुषंगाने गुन्ह्याचा अभिलेख पडताळला असता सदर बाजार पोलीस ठाणे जालना येथे गु. र. क्र. 603/2025 कलम 303(2) भा. न्या. सम. अन्वये गुन्हा दाखल आहे। तसेच आरोपीकडे अधिक गुन्ह्याबाबत चौकशी करता त्याने श्रीरामपूर जी अहिल्यानगर येथून होंडा युनिकॉर्न मोटारसायकल व पोस्ट ऑफिस शिरूर ता शिरूर जी पुणे येथून हिरो एफ डिलक्स मोटारसायकल चोरी केली असल्याचे सांगून दोन्हीही मोटारसायकल काढून दिल्याने जप्त करण्यात आल्या आहेत। त्यानुषंगाने गुन्ह्याचा अभिलेख पडताळला असता श्रीरामपूर पोलीस ठाणे श्रीरामपूर जी अहिल्यानगर गु. र. क्र. 398/2025 कलम 305 बी. भा. न्या. स. अन्वये गुन्हा दाखल आहे व शिरूर पोलीस ठाणे शिरूर पुणे गु. र. क्र. 772/2025 कलम 303(2) भा. न्या. सम. अन्वये मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे। सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना योगेश उबाळे, सचिन खामगळ, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार भाऊसाहेब गायके, गोपाल गोशिक, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, इर्शाद पटेल, सौरभ मुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली आहे। लोक तुफान डिजिटल न्यूज अशफाक पटेल।